शिकवलं हे त्याबद्दल आपण काही असं सांगू शकत नाही. कारण की प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये कसं जगायचं हे शिकवलंय. आणि जर सांगायचं म्हटलं की पहिल्या सेक्शनमध्ये मला जे गोड सरांनी शिकवलेलं होतं की देहबोली आणि बॉडी लँग्वेज त्याचा उपयोग मी माझ्या स्वतःच्या जीवनात केलेला आहे. कारण की माझ्या स्वतःच्या एंगेजमेंटमध्ये एक व्यक्ती मला फार वारंवार प्रश्न विचारत होता. तर त्यांनी वारंवार प्रश्न विचारले. कारण की प्रत्येक गावामध्ये असा असतो की जो स्वतःला फार हुशार समजतो. त्याने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर मला राग फार येत होता. पण देहबोली त्याच्यावरून असं कळलं की हा मनात फक्त मनातल्या गोष्टी ठेवतोय, आपल्याकडनं सर्व काढण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावरून मला कळलं की आता आपण आपल्या मनात काही ठेवावं आणि फक्त त्याच्याकडनं काढून घ्यायचं. आणि मग सर्व झाल्यावरती मी माझ्या वडिलांना विचारलं की बापा हे असं. ते बोलले की हो बेटा मी सांगू शकत नव्हतो, पण तो तसा फार हुशार आहे. तेव्हा मला कळलं. आणि वडिलांना सांगितलं की मला असं असं जीवनरंग संस्थेने असं कार्यक्रम झाला आमच्या केंद्रामध्ये. आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धती मी अवलंबल्या. आणि वडिलांनाही शिकवलं की हे कसं झालं काय झालं, त्यांनी कशा पद्धतीचे असतात राहणीमान बोलणं समोरच्याची वागण्याची पद्धत वरून समजू शकतो की आपण तो व्यक्ती काय आहे. आणि असं सर्वांनी प्रत्येकाने आम्हाला जे दिलेले मार्गदर्शन आहे ते फार मोलाचे आहे. पण प्रत्येक व्यक्तीच्या समीसरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला कोणाला वेळ तर कोणाला गिफ्ट कोणाला काय अचीव असतं. त्याप्रकारे आम्हाला गिफ्ट आणि टाईम जास्त इम्पॉर्टंट असतो. त्यासाठी धन्यवाद. पुन्हा आम्ही तुमचे आभार मानतो. आणि एबीजे साहेबांचे माननीय प्राचार्य असो